आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. त्या अनधिकृत बांधकामाविरोधात साळुंखे परिवार बसले पालिकेसमोर उपोषणाला. महापालिकेचे निष्कर्षित करण्याचे आदेश देऊन देखील प्रभाग अधिकारीकडून कोणतीही दखल नाही. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात साळुंखेंच्या जागेवर 3 अनधिकृत इमारती. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व प्रभागांपैकी आय वॉर्ड हा नेहमीच अधिकृत बांधकामासाठी चर्चेचा विषय ठरत आहे. कल्याण पूर्वेतील विविध भागात असंख्य अधिकृत बांधकामे आपल्याला पाहायला मिळतात. वार्डाच्या अधिकारी हेमा मुंबरकर यांच्यावर भूमाफियांचा आशीर्वाद असल्याची देखील चर्चा आहे. परंतु चिंचपाडा गावातील बाबू गणपत साळुंखे यांच्या जागेवर 3 अनधिकृत इमारती उभारल्या गेल्याने त्यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. महापालिकेकडून या इमारती निष्कासित करण्याचे संदेश देऊन देखील आजपर्यंत इमारती निष्कासित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे साळुंखे परिवाराने महापालिकेच्या बाहेरच साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर MRTP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून महापालिका प्रशासन यावर कारवाई करत नाही. अधिकारी मुंबरकर योग्य ती दखल का घेत नाहीत असा प्रश्न साळुंखे यांनी उपस्थित केला आहे. जागेवर अनधिकृत बिल्डिंगी बांधल्या त्याच्या विरोधात मी उपोषणाला बसलो आहे. याच्या अगोदरही तुम्ही उपोषण केलं होतं, त्यावेळेस तुम्हाला काय दिलं? याच्या अगोदर मी उपोषणाला बसले असल्या मला लेटर दिला होता, मी 2 तारखेला त्याच्यावर कारवाई करतो म्हणून. मग कारवाई झाली का? कारवाई झालीच नाही. त्याची बदली किशोर ठाकूरची बदली करण्यात आली. त्यानंतर कोणी त्याच्यानंतर जगताप साहेबांनी सुधीर जगताप साहेबांनी लेटर दिला होता तात्काळ कारवाई करण्यात. तेव्हा बी कारवाई केली नाही. त्याच्यानंतर लोकायुक्तात मी गेलो. त्याच्यात मॅडमनी हेमा मुरबाडकर या मॅडमनी मला आयुक्तांनी लेटर द्यायला सांगितलं. तिने पावसाळ्यात संपल्यानंतर कारवाई करतो म्हणून. कारवाई केली नाही. त्याच्यानंतर मला सांगितलं आता मी 21 तारखेला कारवाईला, त्या दिवशी मी कारवाई नाही केली. एकदा कारवाईला गेली असताना ती कारवाईला पोलीस बंदोबस्त घेऊनसुद्धा तिने 11 दिवसात फक्त 3 बोर्ड काढलेले आहेत. त्या अनुकृत बांधकामावर काही कारवाई केलेली नाही. त्याच्यानंतर कारवाई केली नाही. त्याच्यानंतर मी उपायुक्तांकडे गेलो, तावडे साहेबांकडे. तावडे साहेबांना मला याच्यात बोलतो मी इंटरप्रेट करू शकत नाही त्याच्यात, तरी ते मी त्याच्यात काही करू शकत नाही बोललो. याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे का? याच्या आधी मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्याचं बी लेटर यांना आलेलं. त्याही 3 महिने दाबून ठेवला होता मुख्यमंत्र्यांचं पत्र. त्याचा आम्ही पाठपुरावा केल्यानंतर ते आम्हाला दाखवण्यात आले. नगर विकास डिपार्टमेंटमधून पत्र आलेलं आहे, ते पत्राचं काय? प्रतिभावर ताई पाटलांचं पत्र आलं, त्याच्यावर बी काही कारवाई नाही केली. तहसीलदाराचा लेटर आहे, त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली नाही. हे अनधिकृत बांधकाम कुणी घोषित केलं होतं? अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेने घोषित केले होते. त्याच्यावरती काय गुन्हा दाखल केला? त्यांच्यावर MRT खाली गुन्हा दाखल, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. मग तरीही अजून अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं? तरी अनधिकृत बांधकाम अजून तोडण्यात नाही आलं, निष्कर्षित करण्यातही आली नाही. आता मला सांगितलं निष्कर्षित करतो, पण ती करतच नाही काम. तिच्याकडे हेल्पड मारून सुद्धा हेमा मुरबाडकर ही त्यांच्या बाजूनीच बोलत असतो, भूमाफ्यांच्या बाजूने. किती महिने झाले तुम्ही हे सगळे हेल्पवाडे? 3-4 वर्षापासून मी हेल्पवाडे मारत आहे. हेमा मुरबाडकडे 1 वर्ष झालं हेल्पवाडे मारतो मी. महिन्यातून 2 वेळा तिच्याकडे जात असत. उद्या करतो कारवाई, आज करतो कारवाई. लेटर देऊन ती 40 लेटर दिलेली असते. ती कुणाला 40 लेटर? त्या भूमाफिया अनिल म्हात्रे, भगवान कृष्ण म्हात्रे आणि भगवान महादू म्हात्रे, भरत वाळक म्हात्रे यांना तुम्ही खाली करा, कारवाई करण्यात येईल. पण ती कारवाई करतच नाही. ती कागदावरच कारवाई केली. जर यापुढे जर कारवाई नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय? यापुढे कारवाई नाही झाली तर मी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही विरोधकांच्या विरोधात तक्रार केली, विरोधकांनी माझ्या धमकी आली. माझ्या घरातील गाडी सर्व 2 व्हीलर 3 4 व्हीलर जाळून टाकले. मला रात्रीच्या वेळी 2 वाजता जीव मारण्याचा प्रयत्न केला. किती लोक होते मारायला तुम्हाला? ते अनुकृत ती माणसं मला माहीत नाही. तक्रार केली तुम्ही? तक्रार केली पोलीस स्टेशनला. पोलीस लोक काय म्हणतात? पोलीस लोक आहेत, त्याच्यावर काही अजून कारवाई आम्ही चालू आहे असं आरोपी सांगतात. पकडलेत का? आरोपी पकडलेले नाहीत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.